Hello to all. Yes, very warm regards in cold winters. Yes, from me. Here in Pune, almost temperature gone from past 3 to 4 days, near about um, 14 to 16 degree. So already I am feeling very, uh, it's a little bit ill. Okay, but I have to make, or I don't want to break my continuity. सो हिअर आय एम. एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. सो अगेन आपल्या बी एम सी एक्झामसाठी एकतर सगळ्यात पहिलं एक काही बेसिक मला माहिती आहेत की काही स्टुडंटचे कॉमन काही क्वेश्चन्स मनामध्ये येतात रँडम, आणि जे मला नाही माहिती आहेत ते तुम्ही मला हेल्प करा. आपण त्या प्रत्येक गोष्टींवर ह्या चॅनेलवर यू एन एम वर्तुळ एज्युकेशन मी तुमच्यासाठी आहे, असणार आहे. ओके, ॲज अ बिईंग मेंटॉर म्हणून घ्या, तुम्ही मला कन्सिडर करा. बिईंग फ्रेंड म्हणून कन्सिडर करा. वेदर यू आर कन्सिडरिंग मी either your friend or your mentor, irrespective of whatever you are going to consider me. But the most important thing for me is to direct you all at a right path. Yes, कारण थ्रूआउट माझ्या टाईममध्ये एक मेंटॉरशिप ही खूप मी मिस करत आलो. आणि एक जे आपल्याकडे लॅक असतं नाही का, ते आपल्याला जे मिळत नाही, आपल्याला ते गोष्ट एक नेक्स्ट जनरेशन असते. एक घरातलं उदाहरण घ्या. सो त्यावेळेला आपल्याला त्यांना ते तसं सहन करायला लागू नये. सो ते एक इच्छा असते. सो तोच एक माझा मोटिव्ह होता हे जे वर्तुळ एज्युकेशन चालू करायचा. पण चालू केल्यानंतर ऑब्व्हियसली सायमल्टेनियसली माझा जॉब अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज कराव्या लागतात. येस, सो आपण लेट स्टार्ट करूया. येस, डे बाय डे माझ्या व्हिडिओज जसे एक कन्सिस्टन्सी राहील. आय होप, आणि मी खूप होपफुल आहे की तुम्ही मॅक्झिमम लोक माझ्याशी कनेक्ट होत राहाल आणि हा व्हिडिओ तुम्ही स्वतः बघाल आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये विदिन युअर आपले सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॅटर्निटी के तुम्ही स्प्रेड कराल. सो आपल्या बी एम सीच्या एक्झाम लास्टची 2019मध्ये आलेली, राईट. त्याच्यानंतर 2019 ती पण मला आठवतं मी 2018ला पासआउट झालो. 2018च्या वेळेला त्याचं नोटिफिकेशन वॉटेवर चर्चा चाललेली. फायनली ती 2019मध्ये एक्झाम झाली. येस, सेम टाईम WRD होती, ती क्लॅश झाली. मग WRD पोस्टपोन झाली. मग ती कधी झाली तुम्हाला माहिती आहे ते सगळं. पण त्याच्यानंतर आता 5 वर्षानंतर एक्झाम आली आहे, राईट. सो आता इज इट मोर डिफिकल्ट, ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यासमोर एक डेटा घेऊन आलेलो आहे, राईट. सो तो डेटा सर बी एम सी 2019च्या एक्झाम जी झालेली त्याच्यात कोणते क्वेश्चन्स आलेले तर तो तुम्ही घेऊन आलायत का. तर मी डायरेक्ट माझं टायटल लिहिलं असतं की ॲनालिसिस ऑफ प्रिव्हियस पेपर ऑफ बी एम सी जेई 2019. पण मला असं वाटतं मी थ्रूआउट 6 ते 7 वर्ष आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड आयदर सेंट्रल असेल ऑर स्टेट असेल, whether it is a central government exam or state government exam, I am like I have been in throughout 6 to 7 years I am into this all, right. So I am very well aware about what type of questions they have asked, okay, or what are they might thinking changes about to come, किंवा ते कसं अपडेट करतायत स्वतःला. ओके, पास्ट काही सेव्हरल इयर्सपासून. तर 2019 जाऊन 5 वर्ष झालेली आहेत. ओके, सो 5 वर्षांमध्ये सगळं बदलतं. म्हणजे डेफिनेटली आपलं गव्हर्नमेंट नाही बदललं आहे, ठीक आहे. ओके, बियॉन्ड द कंटेक्स्ट गेलो. बट एक प्रश्न विचारायच्या पॅटर्नमध्ये, त्यांच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये क्वेश्चन सेट करायचा, त्यांचा अप्रोच जर बदलतो तर आपला पण अप्रोच बदलला पाहिजे. सो मला पर्सनली असं वाटतं की वॉट एव्हर द बी एम सी डेटा अवेलेबल इन 2019 आर व्हेरी मच इनव्हॅलिड ऑर आउटडेटेड राईट नाव. असं नाही आहे की तो कम्प्लीट आउटडेटेड आहे, पण त्याच्यापेक्षा आपण बेटर जी अपडेटेड एक्झाम आहे लेटेस्टवाली, आपण रेफरन्स पॉईंट आपला घेऊ शकतो. सो आपण आता काय करूया, हा जो प्रश्न आहे ना, इज इट मोर डिफिकल्ट, पहिला मी तुम्हाला एक पुढच्या स्लाइड्स ज्या दाखवेन, ओके, एक्सप्लेन करेन. त्याच्यानंतर आपण परत ह्या क्वेश्चन आपण रिव्हिजिट करूया, राईट.
सो सगळ्यात आधी आपण बघूया आपला ज्या IBPS आपली एक्झाम घेणार आहे हे तर फॉर शुअर आहे, डेफिनेट आहे, राईट. सो IBPS कुठल्या एक्झाम्स घेते? TCSचा एक बऱ्यापैकी वाईड स्कोप आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट्स एक्झाम्समध्ये, येस. पण IBPS घेणाऱ्या एक्झाम्स किंवा घेतलेल्या एक्झाम्स एकतर आयदर आता ऑब्व्हियसली BMC जे JESC आहे 2019मध्ये त्यांनी लास्ट घेतलेली, पुणे कॉर्पोरेशनची एक्झाम ज्याचा तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरले फेब्रुवारीमध्येच गेल्या वर्षी, घाबरू नका, ती पण एक्झाम लाईंड अप आहे, येईल ती. पण पुणे कॉर्पोरेशन JEEची 2022मध्ये सुद्धा एक्झाम झालेली. देन MIDC ती पण एक्झाम यायची आहे. सिडको अगेन यायची आहे. PCMC JEE झालेली आहे. आणि अजून एक्झाम्स असतील, डेफिनेटली असतील. नगर परिषद की जिल्हा परिषद समथिंग कुठली एक एक्झाम होती आय गेस बाय IBPSने घेतलेली, आय एम नॉट शुअर, सो आय डेंट मेन्शन हिअर. सो ती कुठली असेल तर तुम्ही ती इकडे ॲड ऑन करू शकता, राईट. हे मला माहिती असलेल्या एक IBPSच्या ही लिस्ट ऑफ एक्झाम्स आहे. सो आपण ह्याच्यामधलं आहे ना, आता आपल्याकडे बघा PCMC JEEचा एक ऑप्शन होता माझ्याकडे, जी एक्झाम झालेली आहे. एकतर तुम्हाला माहिती असेल की TCS सारखा IBPS आन्सर की रिलीज करत नाही, त्याच्यामुळे ह्याचे क्वेश्चन्स अवेलेबल नसतात. सिडको MIDC तर अजून झालेलीच नाही आहे. BMC तर आपली अपकमिंग आहे. सो मी तुमच्यासमोर आपला पुणे कॉर्पोरेशन, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ज्युनियर इंजिनियर 2022ची जी सायकल होती, त्यांची जी एक्झाम होती, त्याच्यामधले एक असं नाही आहे की हे असंच ॲज इट इज आलेलं, कारण मी काही त्या एक्झामला बसलो नव्हतो. पण नक्कीच एक बेस्ट रिसोर्सेस माझे यूज करून मी हा डेटा तुमच्यासमोर आणलेला आहे की त्या एक्झाममध्ये एक टेंटेटिव्हली ओके अप्रॉक्सिमेटली ह्याच्या अराउंड असे हे टॉपिक्स होते, राईट, टेक्निकलसाठी. ओके, पुणे कॉर्पोरेशनचं आहे. सो जर तुम्ही हे केअरफुली रीड करता, ओके, ह्याच्यामध्ये काय काय आहे चेक करा. IST ऑफ सिमेंट, ओके, इनिशियल सेटिंग टाईम, GIS आहे, जॉग्राफी इन्फॉर्मेशन सिस्टीम, फोर बेरिंग बॅक बेरिंग विचारलं आहे. देन स्लॅक आहे, त्यांनी CPM मधला विचारलं आहे, राईट, लॅग असतो. देन लॅटिट्यूड डिपार्चर सर्वेमधला टॉपिक आहे. युनिट ऑफ विस्कॉसिटी, बोस्टन्स फॉर्म्युला जो फायर डिमांडसाठी विचारतात एन्व्हायरमेंटमध्ये, अगदीच फर्स्ट युनिटमध्ये आहे आपल्या, ओके. देन डिग्री ऑफ कायनामॅटिक इंडिटर्मिनेसी, राईट, DKI कशासाठी 3D पिन जॉईंटसाठी त्यांनी विचारलं आहे. टॉसमधला आपला इनिशियल सब्जेक्टमधला टॉपिकमधला हा पॉईंट आहे. सुपर एलिव्हेशन अगेन हायवे. देन त्याच्यानंतर न्यूमॉर्क अँड बोझिंग्स थेअरी, जी इज आपले सॉईल रिप्रेझेंट करते, सॉईलमध्ये व्हर्टिकल स्ट्रेसेसमध्ये आहे न्यूमॉर्कचं, राईट. देन त्याच्यानंतर पॉयझन्स रेशो, FM, EDTA, ओके, PIV थेअरी, परसेप्शन, इंटेलेक्च्युअल, देन इमोशन आणि वॉल्युशन. सो ही हायवे, सोप बबल, FM, NIR म्हणजे ते इरिगेशन रिलेटेड आहे, काहीतरी नेट इरिगेशन समथिंग, आता मला एवढं आठवत नाही, बट देन स्वेलिंग अँड श्रिंकेज, ओके, जो आपल्या कॉन्क्रीटशी रिलेट करते पॉईंट. देन विकेस्ट पार्ट इन वेल्ड, स्टील डिझाईनमध्ये, मोर सर्कल, अगेन सॉम, ॲलिडेड, ओके, प्लेन टेबल म्हणजे सर्वेमधलं, इन्फ्लेशन इंडेक्स, अगेन वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. देन LD म्हणजे डेव्हलपमेंट लेंथ फॉर U टाईप हुक, म्हणजे ते जे आहे ना अँकरेज लेंथ, बॉन्ड लेंथ, राईट, जो आपला RCC मधला पार्ट आहे, ओके, त्याच्यामधलं आहे. देन बिल्डिंग मटेरियल, ओके, बेंडिंग मोमेंट, सॉरी, त्यांनी क्राऊनची बेंडिंग मोमेंट विचारली आहे, कशामध्ये 3D आर्च. अगेन टॉसकडे आपण जातो. विंड प्रेशर फॉर्म्युला, देन त्याच्यानंतर रिजिड इक्विपमेंटचे स्ट्रेसेस तुम्हाला माहिती असतील, ते वार्पिंग अँड ऑल. देन सरफेस टेन्शन, चेझिस फॉर्म्युला आणि एक्सपेक्टेड टाईम, कशामधला पर्ट, म्हणजे पर्ट CPM आपला जो टॉपिक आहे त्याच्यामधला. सो हे तुम्हाला फक्त लिस्ट आउट करायचं कारण हेच आहे की जो इज इट मोर डिफिकल्ट हा जो आपला क्वेश्चन आहे त्याला मला टॅकल तुम्हाला तुमच्या समोर डेटा वाईजच यायचं होतं, येस. सो PMC मी काय घेतलं, आता तुम्ही म्हणाल की सर ह्याच्यामध्ये FM आणि वॉटर रिसोर्सचे पण पॉईंट्स आहेत जे की आपल्या BMC मध्ये नाही आहे. त्यांनी क्लिअरली सिलेबस आपल्याला अजूनपर्यंत मिळालेला असेलच, प्रत्येकाला बघितला असेल. सो त्याच्यामध्ये वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग जे की हायड्रोलॉजी, इरिगेशन प्लस फ्लुइड मेकॅनिक्स, जे ओपन चॅनल फ्लो किंवा हायड्रोलिक मशीन्स काहीच नाही आहे. पण इथे ते मी पॉईंट्स घेतलेत कारण ऑब्व्हियसली पुणे कॉर्पोरेशनची एक्झाम झालेली होती, जी लेटेस्ट माझ्याकडे ॲज पर माय नॉलेज जो लेटेस्ट डेटा मला वाटला जो माझ्याकडे होता. तुम्हाला बघा
2019च्या BMC पेक्षा मी प्रिफर केलंय की पुणे कॉर्पोरेशन 2022. राईट. तुम्ही 2019 BMC सुद्धा रिफर करू शकता जर अवेलेबल असेल तर. आय डिडंट सी एनिवेअर राईट नाऊ की तो अवेलेबल असेल. आणि आता हे जेव्हा तुम्ही बघाल ओके, त्यावेळेला आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना, इज इट मोर डिफिकल्ट, तुमच्या प्रश्नात मनात प्रश्न येत असेल ना, कारण कसं आहे, एकतर BMC त्याच्यासाठी पॅन इंडिया आय एम नॉट सेईंग पूर्ण महाराष्ट्र किंवा पूर्ण मुंबई ओके, किंवा फक्त मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, पॅन इंडिया लोक तयारी करणार. त्यांचा क्रायटेरिया असू देत ते मराठी. तुम्ही जर नीट केअरफुली वाचलं असेल तर त्यांनी म्हटलंय ज्यांना मराठीचं नॉलेज नाही आहे ते आफ्टर जॉईनिंग पण आम्ही एक्झाम घेऊन त्याच्यामध्ये मराठीचं एक्झाम देऊन ते लोक येऊ शकतात. म्हणजे तुम्ही विचार करा, पॅन इंडिया BMC साठी तयारी करणार. मी तुम्हाला घाबरवत नाहीये, मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की ज्या वेळेला मल्टिपल लोक ह्याच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड होतात ना, मल्टिपल इन्स्टिट्यूट्स और क्लासेस अँड ऑल स्टुडंट्स सगळे तयारी करतात, जे सिलेक्ट झालेले आहेत डिपार्टमेंटमध्ये ते पण अगेन तयारी करणार. सो त्यावेळेला काय होतं माहिती आहे, डिस्कशन जास्त होतं, ग्रुप जास्त फॉर्म होतात आणि कन्फ्युजन जास्त वाढत जातं आणि ते खूप स्प्रेड होतं. त्यावेळेला तुम्हाला एवढं मेक शुअर करायचं आहे की ही एक्झाम एकतर डायरेक्ट रिक्रुटमेंटची आहे, ज्युनियर इंजिनियर और सब इंजिनियर, म्हणजे ग्रुप C आणि ग्रुप B ची. त्याच्यावर पण एक्झाम्स इंडियामध्ये कंडक्ट होतात ना, लाईक ग्रुप 1च्या गॅझेटेडच्या इंजिनिअरिंग सर्व्हिस UPSC घेते, MPSC थ्रू आपले इंजिनिअरिंग सर्व्हिस. तुम्हाला बाय द वे ऑल द बेस्ट, व्हेरी ऑल द बेस्ट. जे आणि त्यांनी माझा व्हिडिओ आता बघू पण नका, त्यांचा उद्याच पेपर आहे. येस, 2023 सायकल होती ना, 23-24, तर त्यांचा, तर ती एक एक्झाम क्लास 1ची असते राईट, किंवा बाकीच्या SSC JEE आहेत किंवा अदर बाकीच्या एक्झाम्स आहेत, गेट एक्झाम आहे राईट. ह्या सगळ्या एक्झाम्समध्ये आणि डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्समध्ये फरक आहे. तो फरक कशाचा आहे? डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम ती मोस्ट थेरॉटिकल ओरिएंटेड आहे. इथे तुम्हाला न्यूमरिकल्स तेवढे विचारत नाहीत. आता सब इंजिनियरच्या पेपरमध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवल ऑब्व्हियसली JEE पेक्षा थोडी डिफिकल्ट ॲज अ थोडी एक असणार सबस्टेन्शियली, बट त्याचा अर्थ हा नाही होत की तुम्हाला 60 जर टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये 30-40 न्यूमरिकल्स आहेत, जे की BRC, गेट, इंजिनिअरिंग सर्व्हिस ह्या अशा एक्झाम्समध्ये 50-60% न्यूमरिकल्स असतात. तसे तुम्हाला नसतात. बेअरली एक अराउंड समजून चाला, एव्हरेज ऑन एन एव्हरेज 12 to 15% ऑफ युअर अलॉटेड मार्क्स फॉर टेक्निकल एक्झाम, टेक्निकल सेक्शन, दे विल आस्क यू अ न्यूमरिकल सिरीज. ओके, न्यूमरिकल्स. सो न्यूमरिकल्स नाही आहेत म्हणजे डिफिकल्टी लेवल रिड्यूस होते का? तर तसं नसतं. थेअरी असू दे किंवा न्यूमरिकल्स असू दे, त्याच्या मागे कॉमन काय आहे थ्रेड? कन्सेप्ट. सो तुम्हाला हे जे पॉइंट्स आहेत ना, तुम्हाला हेच समजून घ्यायचं आहे की जो प्रिपरेशन करतोय मुलगा, येस मुलगी, कोणी तुम्ही प्रिपरेशन करताय, तर हे जे सगळे पॉइंट्स आहेत ना, हे तुमच्या कितीतरी वेळेला डोळ्याखालून गेलेले आहेत राईट. सो एकदम पहिलं आहे ना, स्वतःला रिलीफ समजा, स्वतःला मेक शुअर करा की डिफिकल्ट किंवा काहीतरी कोणी सांगितलं अरे BMCची एक्झाम हार्ड असते, WCD झाली किंवा PWD झाली त्याच्यापेक्षा BMCची एक्झाम हार्ड येणार आहे, असू देत हार्ड, पण जे काही विचारणार आहेत ते विदिन जो आपला एक सेट सिलेबस आहे किंवा त्यांनी जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्यामधूनच विचारणार आहेत ना. आणि ऑलरेडी IBPS TCS पेक्षा डिफिकल्ट किंवा टफ पेपर काढतं. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला सांगतो मी, लेट मी सिलेक्ट कलर. BMCला मला असं वाटतंय आपल्याला 1, 2 आणि 3 असे 3 सेक्शन्स आहेत. सेक्शनल असू शकतं, आय एम नॉट शुअर, पण असू शकतं. क्लर्कची जी एक्झाम आहे त्यामध्ये त्यांनी एक पत्रकामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की BMCच्या सगळ्या MCQ एक्झाम सेक्शनमध्ये चालतील. सो जरी आपण समजलं तरी आपले 1, 2 आणि 3 सेक्शन्स असतील राईट. त्याच्यामधला आपला टेक्निकल 60, येस, देन एक 2020, येस, 2020चे असे 2 सेक्शन्स असणार.
आता ह्या 60मधून असं समजा मी तुम्हाला म्हटलेलं 12 ते 15%, म्हणजे 6 आणि 3 एक एक रफली एक असं समजा 7 ते 8 न्यूमरिकल्स आले. ओके, राहिलेले 52 एक अराउंड एक 52 जे क्वेश्चन्स आहेत ते आपले थिअरॉटिकल आहेत. सो त्या थिअरीमधले जर हे असे जर पॉईंट्स आहेत थिअरीमधले आपले जर कव्हर होणार आहेत, तर तुम्ही जर तुमचं प्रिपरेशन राईट ठेवताय तर ते थिअरॉटिकल क्वेश्चन्स तुमच्याकडून बनणार नाहीत का? हे सगळे कॉमन सब्जेक्ट्स आहेत, त्या कॉमन सब्जेक्टचे कॉमन पॉईंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटमधला बॉस्टन्स फॉर्म्युला फायर डिमांडसाठी, हा तुम्ही जर तुम्ही कोचिंग लावलंय, तुम्ही सेल्फ स्टडी करताय, हा स्किप होणार आहे का? नाही होणार आहे ना. इथे सगळ्यात इम्पॉर्टंट काय राहतं माहिती आहे एक्झाम्समध्ये, तुम्ही रिव्हिजन कशी करताय. आणि हे असे मिळून असे बरेच तुम्हाला सब्जेक्ट्स तुमच्या पेपरच्या दिवशी नाही, पेपरला बसल्यानंतर तुमचा शेवटचा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करेपर्यंत तुम्हाला हे कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. जे काय तुम्ही रिव्हिजन करताय, आज डे 1ला तुम्ही सब्जेक्ट 1 हातात घेतला, जो तुम्ही 10 दिवसांनी कंप्लीट केलात, म्हणजे डे 1ला तुमच्याकडे एक कम्प्लिटेड सब्जेक्ट आणि बाकीचे रेस्ट ऑल आर इनकम्प्लिटेड सब्जेक्ट. हे तुमचं काय आहे 10व्या दिवसाचं स्टेटस आहे. 30व्या दिवशी तुमचे 3 सब्जेक्ट कंप्लीट आहेत, बाकी किती राहिले? 9 सब्जेक्ट्स राहिले. सो असं करत करत एक्झामपर्यंत पोहोचेपर्यंत ऑब्व्हियसली शेड्यूल अकॉर्डिंग तुम्ही प्रिपेअर करणार आहात, पण जे झालेलं आहे ते स्वतः सोबत नेणं हे तुमचं काम आहे. आणि मला तेच सांगायचं आहे, जर तुम्ही ते करेक्टली करताना, येस, म्हणजे तुमचं रिव्हिजन, नवीन सब्जेक्ट आणि तुमचे क्वेश्चन्स, ह्याचा ताळमेळ बसवताना तुम्ही व्यवस्थित, इफ यू आर गोइंग टू well synchronize within all these points, like your revision, your new addition of concepts and your question solving, हे जर तुम्ही एकत्र व्यवस्थित बसवता तर काहीही अवघड नाहीये. येस, आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, आपल्या UNM वर्तुळ एज्युकेशन हे चॅनेल आताच मी सगळं चालू केलेलं आहे. म्हणजे 3 महिने आधी चॅनेल फॉर्म केलं, त्याच्यानंतर TPAचे काही व्हिडिओज बनवले, त्याच्यानंतर मी माझ्या जॉबमध्ये मी म्हटलं ना रिसेंट मी आधी ॲक्च्युली चॅनेल चालू करताना मी माझा चेहरा, नाव वगैरे मला काही रिव्हील करायचं नव्हतं. येस, बट त्याच्यानंतर मी अकॅडमीमध्ये जॉईन झालो. म्हणजे मी माझं प्रोफेशनल फील्ड कंप्लीट सोडून मी एज्युकेशनमध्ये, आणि मी स्वतः पण मी माझ्याबद्दल वेगळा व्हिडिओ बनवेन. बट आत्तापुरतं एवढंच की अकॅडमीमध्ये सध्या असल्यामुळे मी मध्ये काही टाईम मी थांबवलेलं, काय आता अगेन परत चालू केलं आहे. सो आपला हा टेलिग्रामचं चॅनेल आहे UNMV ऑफिशियल. येस, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे पहिलं जाऊन आहे ना, तुम्ही काय ते कुठे तुम्ही कोचिंग करा, तुम्हाला किती नॉलेज आहे, तुम्ही कुठल्या स्टेजवर आहात प्रिपरेशनच्या, इट डझंट मॅटर टू मी. ओके, अँड फॉर यू शुडंट बी, राईट. सो सगळ्यात पहिलं मी तुम्हाला म्हणत आलो ना की थ्रूआउट युअर प्रिपरेशन तुम्ही कोचिंगमध्ये आहात नाही आहात, तुम्हाला मेंटरिंग चांगलं मिळतं आहे, ऑब्व्हियसली आहेत चांगले मेंटर. सो तरीसुद्धा जे मी काही ह्या UNMV ऑफिशियलवर जे मी पोस्ट करेन, PDF पाठवेन, किंवा आता जसं मी व्हिडिओ बनवतोय, आता हा डेटा घेऊन आलो, किंवा काही डे टू डे बेसिसवर तुम्हाला कन्सेप्ट्स वगैरे त्या चॅनेलवर तुम्हाला मिळत राहतील. इम्पॉर्टन्ट्स माझ्याकडे अवेलेबल ज्या गोष्टी आहेत, रिसोर्सेस आहेत, ते मी इथे पाठवत राहीन, राईट. सो त्यासाठी तुम्हाला हे चॅनेल जॉईन करणं इम्पॉर्टंट आहे. बघा, एक गोष्ट एक पटकन क्लिअर सांगतो, हे मी थ्रूआउट कायम माझ्यासोबत राहील. येस, आणि त्याच्यावर मी खरा उतरत राहील. सगळ्यात पहिलं म्हणजे मी माझं प्रोफेशनल फील्ड सोडून मी टीचिंगमध्ये आलेलो आहे, आणि किंवा आता हे जे UNMV ऑफिशियल वगैरे जे चॅनल चालू केलं आहे, ओके, सिम्बॉल्स अँड ऑल, हे सगळं गोष्ट PPTज अँड ऑल, हे सगळं रिप्रेझेंटेशनच्या गोष्टी आहेत. ओके, मला तुमच्या समोर यायचं आहे. ऑब्व्हियसली माझं हे आहे की जास्तीत जास्त मुलं माझ्यासोबत कनेक्ट व्हावीत, पण माझं कधीच आज चॅनल चालू केलं आहे, तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचलो आहे, आज काहीतरी फ्रीबीज दिल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी माझा बिझनेस चालू केला आहे. एकतर एज्युकेशन हा माझ्यासाठी बिझनेसचा टॉपिक नाहीच आहे आणि तो नसणारच आहे.
ह्या एका गोष्टीसाठी मी डॅम शुअर आणि डॅम कॉन्फिडंट आहे. माझे जे लोक आहेत, माझे घरचे फॅमिली, माझी माणसं, त्यांना माहिती आहे माझे काय थॉट आहे तो रिगार्डिंग टीचिंग. सो हे असं नाही आहे की मी आता आलो आहे मार्केटमध्ये, अजून पुढचे 2-3 एक्झाम येईपर्यंत मी तुमच्याकडून काहीतरी चार्ज करणार आहे ऑल, काहीतरी पॅकेज बनवणार आहे ऑल, असं काही नाही आहे. सो मी माझं बेस्ट जर तुमच्यापर्यंत पोचवतोय, एक मी तयार आहे, रेडी आहे. तर आय गेस तुम्ही सुद्धा हे चॅनेल जॉईन करून आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवून हे टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं तर बेटर होईल तुम्हाला. येस, आणि मला सुद्धा जेवढा पटकन रीच वाढेल तेवढं मी ऑब्व्हियसली मेहनत घेतोय ह्या सगळ्यामध्ये. तर एक एक राईट टाईम आहे ना पुढचे जे 3 महिने, त्याच्यामध्ये त्या टाईममध्ये तुमच्यापर्यंत हे पोचलेलं मला पण पाहिजे आहे ना, एक बिईंग युअर मेंटॉर म्हणून. कारण जर 4 महिन्यानंतर हे मी कोणाला तुम्हाला सांगायला जातोय, त्यावेळेला काय यूज होईल? किंवा एक्झामच्या 10 दिवसांआधी जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय, काय यूज होणार आहे? त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त भर देतोय. सो टेलिग्रामचं हे आपलं नाव आहे UNMEV ऑफिशियल. सो तुम्ही हे जॉईन करा पटकन. त्याच्यानंतर आपण बघूया त्या PMC 2022च्या एक्झाममध्ये एन्व्हायरमेंटमध्ये 3 क्वेश्चन, DSS आणि स्टील एकत्रच झालं, DSS आणि टॉस, राईट? ओके, DSS आणि टॉस 5 क्वेश्चन्स, बिल्डिंग मटेरियल 4, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग 3 आणि फ्लुइड मेकॅनिक 4, सर्वे 5, सॉईल 4. आता हे बघायला गेलं तर एक रफली 10 सब्जेक्ट्स असतील. सो आपल्याला काहीतरी 12-13 तिथे पण सब्जेक्ट्स होते. सो असं नाही आहे की हे 4-5-3, ओके, हे ॲक्च्युअल एकदम ॲक्युरेट डेटा आहे. पण डेफिनेटली हा पूर्ण फॉल्स डेटा पण नाही आहे. एक तुम्हाला अंदाज येऊ शकतो. हे मी जे आधी टॉपिक्स तुमच्या समोर आणले ना, आता हे फक्त सब्जेक्ट वाईज सेग्रिगेशन केलेलं आहे. सो तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथने तुम्हाला पुढे जायचं आहे, राईट? देन त्याच्यानंतर बघा, हे सगळं केल्यानंतर तुम्हाला मी इथे अप्रोच द्यायला आलो आहे, राईट? सो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण माझ्या ज्यावेळेला मी सिलेबस डिकोड केला त्यावेळेला पण तुम्हाला मी काही अप्रोच दिला. अगेन तुम्हाला मी तेच सांगतोय की लिस्ट, टेबल, चार्ट्स ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट होऊन जातात when it comes to direct recruitment exams. Like these things like list, table, charts, these all are becomes more significant, okay, because they are recruiting for group B and group C post through direct recruitment examinations. त्याच्यामुळे तुम्हाला जो फॅक्च्युअल फॅक्ट्स आहे, डेटा आहे, हा तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. मी तुम्हाला म्हटलं आहे की त्याची सेपरेट कॉपी करा, राईट? देन त्याच्यानंतर न्यूमरिकल्स जरी आले ना, घाबरू नका. उलट न्यूमरिकल्स तुम्हाला शुअर शॉट आपल्याला कॉन्फिडन्स वाढवतात तिथल्या तिथे, राईट? सॉरी, तिथल्या तिथे तुमचा कॉन्फिडन्स वाढवतात. आणि ह्या एक्झाम्समध्ये IBPS असू दे, TCS असू दे, 2 ते 3 स्टेप्समध्ये संपणारे न्यूमरिकल्स येतात. ते पण कमी असतात, बट आपल्या ह्या पूर्ण डिस्कशनचं हे आउटकम आहे. तुम्हाला काय करायचं आहे आणि काय माहिती असायला पाहिजे. देन त्याच्यानंतर एकतर फॉर्म्युलाज तुम्हाला माहिती पाहिजेत, जरी न्यूमरिकल्स पण नाही आले तरी, कारण बरेच फॉर्म्युलेज त्या मागच्या कन्सेप्टने बिल्ड झालेले असतात, ते फॉर्म झालेले असतात. सो तुम्हाला फॉर्म्युलाज डायरेक्ट विचारू शकतात आणि त्याचे युनिट्स माहिती पाहिजेत. आणि कन्सेप्ट ज्यावेळेला तुम्ही शिकताय ना, एकतर तो का शिकताय, ठीक आहे, का त्याचं त्या सब्जेक्टमध्ये त्याचा सिग्निफिकन्स आहे आणि कुठे होल्ड आहे त्या सब्जेक्टमध्ये. देन कशासाठी तो यूज होतो, कशानंतर तो यूज होतो, कशा आधी यूज होतो म्हणू शकता, आणि कधी कुठले सर्कमस्टान्सेस असतात, काय होतं त्यावेळेला तो कन्सेप्ट किंवा पर्टिक्युलर ती थिअरी असेल तर ती यूज होते. हे सगळं तुम्हाला हा विचार करायचा आहे. हाच झाला अप्रोच, राईट? हे तुम्ही तुमचे कोचिंगमधले तुमचे व्हिडिओज चालू राहू देत, तुमची प्रिपरेशन चालू राहू देत, राईट? हे तुम्हाला तुमच्या रिव्हिजनमध्ये, तुमच्या सगळ्या ह्या गोष्टींमध्ये हे जे मी पॉईंट सांगतोय ना, ते तसा तुम्हाला मी अप्रोच देतोय, तसे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात, राईट? बघा, परत मी यूट्यूबवर ॲक्टिव्ह झालेलो आहे आणि हे आपलं चॅनेल आहे, राईट? सबस्क्रायबर्स आणि हे नंबर्स अँड ऑल, मी खरोखर सांगतो, टू बी ऑनेस्ट, काय आहे, माझं एज्युकेशनमध्ये येणं ह्यामागे बिझनेस करणं हा मोटिव्हच नसल्यामुळे मला फरकच पडत नाही हे नंबर्स काय आहेत ते. डेफिनेटली मी आता क्लासेसमध्ये वगैरे शिकवतोय तर ऑब्व्हियसली मी सॅलरी घेतोय, पण हे माझे काही प्लॅनिंग्स आहेत माझे स्वतःचे,
आफ्टर ते कम्प्लीट झाल्यानंतर माझ्यासाठी टीचिंग माझा लाईफ लॉंग राहणारच आहे. त्याच्यामुळे माझं बिझनेस मी टीचिंगमध्ये करणार आहे का, तर अजिबात नाही. आज माझे नंबर्स कमी आहेत, उद्या वाढतील, मे बी नाही वाढणार, मे बी तुमच्याकडून रिस्पॉन्स येईल नाही येणार, पण काय आहे ना, टीचिंग करणं ही माझी आवड आहे, राईट. हा मी पाथ एक चूज केलेला आहे, अजून जास्त तुमच्या समोर यायचा. सो आय होपफुली की तुम्ही हे सगळं टेलिग्रामवर जॉईन व्हाल, यूट्यूबला सबस्क्राईब कराल. मी माझ्याकडून ऑब्व्हियसली मी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि रेग्युलर यायची नक्की जबाबदारी ती माझी आहे, पण माझ्यासोबत जोडायचं, ओके, आणि जुळायचं, सॉरी, आणि आपल्या हे UNM वर्तुळ एज्युकेशन जे आहे ह्यामध्ये सामील व्हायचं, हे काम तुमचं आहे. ओके, सो फॉर एव्हरी ॲस्पिरंट्स प्रिपेअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कॉल्ड लाईफ, आहे आपल्याकडे खूप वेळ. हळूहळू तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल, मी कोण, काय माझं मोटिव्ह आहे, ऑल सगळे जाऊ देत, ते इम्पॉर्टंट नाही आहे सध्या. बघा आपली लास्टची स्लाईड, फीडबॅक आणि नेक्स्ट टॉपिक. त्याच्या आधी जो आपली फर्स्ट आपल्या थंबनेलवर जो क्वेश्चन आहे, जो तुमच्या मनातला क्वेश्चन आहे, बाय द वे, इज इट मोर डिफिकल्ट, राईट. आता मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन केलं, हे सगळे स्लाइड्स तुमच्यासमोर आणल्या, हे मी ओरली पण करू शकलो असतो. मला तुम्हाला तुमच्या मनातली भीती घालवायची होती की बियॉन्ड काही नाही आहे. जे काही सिव्हिल इंजिनिअरिंग आहे त्याच्यामध्ये जे सर्वे आहे, जे सॉईल मेकॅनिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, हायवे आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स आहे, ह्याचा सिग्निफिकन्स आहेच, तुम्हाला ते सगळं करायचंच आहे. आणि सोबत नॉन टेक्निकल तुम्हाला करायचं आहे. ओके, ते आपण हळूहळू मी तुम्हाला तुमच्यासमोर घेऊन येईन सगळ्या गोष्टी. सगळ्यात पहिलं तर ऑब्व्हियसली जर तुम्ही स्टार्ट केलेत तर आय होप की तुम्ही अगदीच म्हणजे ते मुंबई GK पासून तुम्ही सुरुवात केली नसेल टू क्रॅक ऑर टू अपियर द टेक्निक एक्झाम विच बिलॉंग्स टू द टेक्निकल कॅडर. मी काय म्हणतोय कळतंय? टेक्निकल एक्झाम आहे, इंजिनिअरिंगची एक्झाम आहे, त्याची तुम्ही ॲटलिस्ट स्टार्ट करू नका मुंबई GK GS वगैरे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओज बघा यूट्यूबवर, बट सुरुवात तरी आपल्याला आपल्या आत्मा, जो सोल आहे ना, जो सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, तिथपासून करायची आहे. मग बघूया आपण पुढे कसं काय करायचं आहे ते. बट मला तुमच्याकडून एकतर फीडबॅक पाहिजे, कमेंट करा सॉरी कमेंट करा आणि सांगा की अजून ऑब्व्हियसली मी बेटर काय करू शकतो किंवा काय तुम्हाला नाही आवडत आहे माझ्याकडून, आणि नेक्स्ट टॉपिक काय असायला पाहिजे, तुमच्या मनातला काय प्रश्न आहे, की ॲज अ बिंग मेंटॉर म्हणून तुम्हाला कुठल्या टॉपिकवर गाईड करायला मी कुठला व्हिडिओ घेऊन येऊ, त्या व्हिडिओचा टॉपिक तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. सो जो आपला क्वेश्चन होता, इज इट मोर डिफिकल्ट दॅन बाकीच्या एक्झाम्स BMCची, सो पर्टिक्युलर त्याचा आन्सर माझ्याकडून नाही आहे. ती पॅन इंडिया लोक तयारी करू देत, महाराष्ट्र करू देत, वॉट एव्हर करू देत, मला तुम्हाला हे पण नाही सांगायचं की ती खूप इझी आहे, मला तुम्हाला हे पण नाही सांगायचं की ती डिफिकल्ट आहे. मला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला रेडी करायचं आहे येणाऱ्या पेपरसाठी. सो मी तेच काम केलेलं आहे आय गेस. सो थँक्यू व्हेरी मच पूर्ण जे लोक ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला आहे. सो येस, आय होप you had a very good day, and